वनिता शिंदे नावाच्या एक महिला शेतकरी आहे आणि त्यांनी एक गहन प्रश्न विचारला आहे की यावर्षी दुष्काळ पडणार का. प्रश्नाचं उत्तर शेवटी देतो. पूर्ण व्हिडिओ जर का ऐकायची तयारी असेल तरच ऐका आणि तरच कमेंट करा जर का पूर्ण व्हिडिओ तुम्ही जर का ऐकला तर. पृथ्वीवर नेहमी हवामान बदल होत राहिले आहे. 8 लाख वर्षापूर्वी हिमयुग होते, त्यानंतर पृथ्वीच्या कक्षेत बदल झाले. 50 लाख वर्षापूर्वी पृथ्वी आजपेक्षा खूप जास्त गरम होती आणि ध्रुवावर, उत्तर ध्रुवावर आणि दक्षिण ध्रुवावर बर्फ नव्हता. 20 लाख वर्षापूर्वी शेवटचे मोठे हिमयुग होते. 11,700 वर्षापूर्वी आधुनिक हवामान काळ सुरू झाला आणि त्यात 1850 नंतर अत्यंत वेगाने बदल घडत गेले. या बदलाचे कारण काय? तर या बदलाचे कारण आहे CO2 इमर्शन, म्हणजे कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर ग्रीन हाऊस गॅसेस, मिथेन इत्यादी. ठीक आहे. तर आपल्याला दुष्काळ आहे हे कोण सांगते? हे काही कोणी खाजगी हवामान अभ्यासक सांगत नाही किंवा कुणाच्या अभ्यासावरून हे निष्कर्ष समोर येतात. तर भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या निष्कर्षावरून अभ्यासावरून हे निष्कर्ष समोर येतात. भारतीय हवामानशास्त्र विभागाची खूप मोठं काम आहे त्यांचं. भारतीय हवामानशास्त्र विभागाची स्थापना 15 जानेवारी 1975 रोजी इंग्रजाच्या काळात झालेली आहे. त्याच्या आधी खूप सारे चक्रीवादळ निर्माण झाले, हजारो लोकांचे मृत्यू झाले, लाखो लोकांचे मृत्यू झाले आणि त्यानंतर इंग्रजांनी एक विचार केला की भारतीय हवामानशास्त्र विभागाची स्थापना करायची, म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल सेंटर. आता इंडियन मेट्रोलॉजिकल सेंटरचं काम काही साधारण नाही आहे. ठीक आहे. भारत, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, मालदीव, थायलंड, ओमान, काही प्रमाणात पाकिस्तान, म्हणजे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राशी लगत जे काही हे आहे देश आहेत, ह्या देशांना जवळपास कोऑर्डिनेशनमध्ये भारतीय हवामानशास्त्र विभाग सेवा पुरवते. रिजनल स्पेशलाइज्ड मेट्रोलॉजिकल सेंटर म्हणजे RSMC हे IMD आहे. IMDचं काम काही साधारण नाही. आता मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो शिंदे मॅडम, की यावर्षी दुष्काळ पडणार की नाही. तर बायनरी जर उत्तर द्यायचं झालं हो किंवा नाही, तर याचं उत्तर आहे नाही. दुष्काळ भारतीय हवामानशास्त्र विभागाने एक करेक्शन केलेलं आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने आधी सांगितलं होतं की 93% बिलो नॉर्मल पाऊस राहणार, परंतु त्यानंतर 19 मे 2026 रोजी भारतीय हवामानशास्त्र विभागाने परत एक करेक्शन केलं. त्यामध्ये सांगितलं की 90% LPA, लॉंग पिरियड ॲव्हरेज 90%, 90% पाऊस राहणार आहे. ठीक आहे. खाजगी हवामान तज्ज्ञांजवळ कोणतीही यंत्रणा नाही. जुना अभ्यास आहे काही वर्षापूर्वी. जुना म्हणजे काय? भारतीय हवामानशास्त्र विभागाची स्थापना कधी? तर 1875 पासूनचा डेटा. आणि मी कधीपासून अभ्यास करतोय? तर मी अभ्यास करतो गेल्या 6 वर्षापासून. तर 6 वर्षापासूनचा डेटा, तर 1975 पासूनचा डेटा आणि 6 वर्षापासूनचा डेटा यामध्ये खूप मोठा फरक असतो. भारतीय हवामानशास्त्र विभागाने जर आत्ता सध्या सांगितलं आहे, गेल्या काही वर्षात भारतीय हवामानशास्त्राची स्तुती करावं असं त्यांनी काम केलं आहे LPA मध्ये, लॉंग पिरियड ॲव्हरेजमध्ये. तर एक गोष्ट लक्षात घ्या, असमान वितरण पावसाचं राहणार आहे. इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह नाही. एन्सो कंडिशन न्यूट्रल आहे. न्यूट्रल आहे म्हणजे लानिना अल्निनो डेव्हलप झालेला आहे. मी काल व्हॅल्यू पाहत होतो, तो 1.8 अबव अशी त्याची व्हॅल्यू दिसत आहे. म्हणजे सुपर अल्निनोकडे त्याची वाटचाल आहे. सुपर अल्निनो हा कोणता शब्द नाही आहे. 2.0+ टेम्परेचर जेव्हा होते तेव्हा काही मीडियामधले लोक त्याला सुपर अल्निनो म्हणतात, परंतु सुपर अल्निनो अशी कोणतीही कन्सेप्ट नाही. ठीक आहे. तर शिंदे मॅडम, तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे एकंदरीत की यावर्षी दुष्काळ नाही. तरीही एक आणखी गोष्ट सांगतो की जून आणि जुलै जरी काय असमान वितरण आणि कमतरता पावसात बिलो नॉर्मल दिसत असेल, तरीही ऑक्टोबर आणि सप्टेंबर, ऑगस्ट आणि सप्टेंबर यामध्ये आपण अजूनही निष्कर्ष कोणतेही लावू शकत नाही आणि भारतीय हवामानशास्त्र विभागावर विश्वास नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभागावर विश्वास नाही.
गेल्या काही वर्षापासून म्हणजे मीही स्तुती करतो, गेल्या काही वर्षापासून भारतीय हवामानशास्त्र विभागाचं खूप चांगलं काम चालू आहे. तरीही जून जुलै आणि जून जुलै ठीक आहे, बिलो नॉर्मल राहण्याची शक्यता आहे, कारण आपल्यालाही काही डेटा मिळत आहे, आपणही काही त्या प्रकारचे डेटा घेत आहोत, पाहत आहोत. परंतु पुढं परिस्थिती काय बनेल याचा आपण नक्कीच पुढे पाहू. एकंदरीत परिस्थिती शेतकऱ्यांसाठी चिंताजनक आहे. पेरण्या करू नका, पुरेपूर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका. आणि 19 तारखेच्या पुढे, 19 जून 2026च्या पुढे वातावरणात बदल होणार आहे. आणि मला बरेचशा अशा कमेंट येतात ज्यावर आपण खूप काही बोलू शकतो, परंतु प्रत्येक गोष्टीवर व्हिडिओ बनवणं पॉसिबल होत नाही. तुम्हाला जर का स्पेशल काही गोष्टीवर, अशा तांत्रिक बाबीवर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा. तुमच्या इथे कधीपासून पाऊस सुरू होणार आहे हे विचारू नका, त्याबद्दल मी दररोज व्हिडिओ बनवतोच आहे. तांत्रिक कमेंट असेल तर करा. धन्यवाद.